शिशुपालाही भगवंतानं मांडीवर घेऊन आडवा घेऊन आतडी बाहेर काढली. वासनाथंड झालेल्या राजा रावणानं शिवधनुष्य उचललं, छातीवर पडलं, तोंडातून रक्त व्हायला लागलं. लक्ष्मणजी उठले, भगवान प्रभू रामचंद्राच्या कानात बोलायला लागले, दादा हे योग्य नाही, शुभ कार्यामध्ये अशुभ घडेल. सीता वहिनी ही तुमचीच पत्नी आहे, तुम्हीच मिळून हे जग निर्माण केलंय. माया आणि भगवंताच्याच त्या ठिकाणी ऐक्यातून जगाची निर्मिती झाली. कांत पाहता भगवंताने शिवधनुष्य उचललं, भंगीत केलं. सीतामाईचं स्वप्न गगनाला गेलं होतं, मी अयोध्येची राणी होणार, रामाची पत्नी झाले, राजा दशरथाची मी थोरली सून आहे. आनंद आनंद अंतकरणात, पण शेवट नाही टिकला महाराज. 14 वर्ष वनवास भोगावं लागला. अनवाणी पायानं अशोकवनात रडत बसावं लागलं. अग्नी परीक्षा द्यावी लागली. लव अंकुशाचा गर्भ उदरी असताना ऋषी आश्रमामध्ये बाळांना जन्म द्यावा लागला. भगवान परमात्म्याने सांगितलं, अरे कर्मानं मला तरी कुठं सोडलं विठाला. ज्यांनी आपलं आयुष्य पणाला लावत असताना देहावर उदास आहेत, भगवंताचं चिंतन मात्र अंतकरणात सोडलं नाही. परमात्म्यानं उत्तर दिलं, अरे 18 अवतारामध्ये देवकी मातेला दिलेलं वचन पूर्ण करायला गेलो, मग तुला काय मागायचंय? देवकी मातेला भगवंतानं सोन्याचा पर्वत दिला असता, सोन्याचा महाल दिला असता, ऐश्वर्य दिला असतं. नाही देवा, तुम्ही एवढी संधी दिली, मी धाडसानं मागते, ती तुम्हाला पूर्ण करावं लागेल. मला वचन द्या. भविष्यामध्ये 18 अवतारामध्ये तुम्हाला अवतार घ्यायचाय ना? म्हणले हो. मग आई म्हणून माझा स्वीकार करा. भगवंताच्या कपाळाला घाम आला. मायबाप आगविडे लाड लाड कौशल्यला स्वप्नात साक्षात्कार दिला, तर 14 वर्ष वनवास भोगावा लागला. ज्या वेळेस मी 8वा अवतार घेणार आहे, त्यावेळेस तू कुठं असशील हे नीट आठव. आणि तेच घडलं गेलं. बंदी शाळेत जन्म घेतला, बंदी शाळेत जन्म घेतला, गोकुळी संभाळ केला. श्रीकृष्णाचा अंगठा लागता यमुना गेली तळाला. मीही दुःख भोगलोय, पण निष्ठेने परमार्थ त्या ठिकाणी या भूतलावर
सुशेनजी माफ करा, माझ्या भगवंताचं अस्तित्व माझ्या पाठीशी आहे. जरी स्थळी काष्टी पाशाने मी भगवंताचं स्वरूप पाहिलेलं आहे. रामनामाचा खुराक अहोरात्र मी त्या ठिकाणी ग्रहण केलेला आहे. माझ्या नसा नसामध्ये माझ्या भगवान प्रभू रामाचं अस्तित्व आहे. काळजी करू नका. माझ्या आईचं नाव तुम्हाला माहित आहे? हो, अंजनी माता. त्या अंजनीच्या उदरी मी जन्म घेतलाय. 7 पास मी तोडलेले आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, माझ्या अंजनीच्या दुधाची ताकद तुम्हाला ठाऊक नसेल. माझ्या लहानपणी मी आईचा पाहणा पीत असताना दुधाचा थेंब ओठाला लागला आणि तोच थेंब ज्यावेळेला दगडाच्या शिळेवर पडला गेला त्यावेळेस दगड फुटला. एवढी ताकद माझ्या अंजनीच्या दुधात आहे. वल्ली औषधी काय अख्खा पर्वत उपटून आणण्याची ताकद या हनुमंतात आहे. 7 पाशाचं निवारण करणारा भक्त, अखंड त्या ठिकाणी चिंतन करणारा भक्त प्रल्हाद. भक्त आईशी जाणाचे देह उदास. नारायण नारायण हा विषय अंतकरणाला रुतला गेला. पाहिलं मी, भक्त मंडळीला आई आवडली नाही, बाप आवडला नाही, भाऊ आवडला नाही. आपल्याला सगळेच आवडतात. चुक्या केल्या तरी आपण चुका पोटात घालतो. पण भक्तांना चुकीचं वर्तन करणारी आई, चुकीचं वर्तन करणारा बाप आणि चुकीचं समर्थन करणारा भाऊ आवडला नाही. दाखवून दिलं, अगं कैलासनी तुझ्या पोटी मी जन्माला येऊन चूक केली का? माझ्या भगवान प्रभू रामचंद्राला तू 14 वर्ष वनाला पाठवलं. भक्त भरत खऱ्या भक्ताचं त्या ठिकाणी प्रीत आहे. धर्माच्या खिलाफ जाणारा सक्का भाऊ आहे. दुसऱ्याची पत्नी चोरून आणली, बैराग्याचं रूप धारण केलं. संत विचाराला काळी मानवली, बैराग्याचं रूप धारण केलं. भिक्षांत देही माते आई म्हणून हाक मारली. म्हणून सीता मातेने लक्ष्मण रेषा ओलांडली. महाराज, आई या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे. माहित नव्हतं हा ढोंगी साधू आहे. वरी नामे भगवा झाला, अंतरीचा काम नाही गेला. अटीतटीनं वाढविल्या जटा साधूपणा हा मूळचा खोटा. अंगा लावून राख डोळे झाकून करीत पाप विठाला. असं समजायचं नाही. जरी नाथमाऊली बोलून गेले असले पण आजही तीच परिस्थिती आहे महाराज. जोपर्यंत वारकरी संप्रदायातली घाण बाहेर निघत नाही, स्पष्ट बोलायचं. बांधावरली झाडा होता पण कुंडीत निर्माण करणारी ही पिलावळ आहे. ही सुगंध देणारी त्या ठिकाणी सुशोभित त्या ठिकाणी असणारी वृक्षवल्ली आहे. जोपर्यंत वारकरी संप्रदायातली घाण बाहेर निघत नाही, सगळ्यांनाच कलंकित केलं महाराज. पाहिला पण आज का 4-2 दिवसापूर्वी जो प्रकार घडला का, खोटं कामानं. अरे आश्रम बाप्पू सारखे जेल बघायला गेले. अनेक जणांची राख रंगोळी झाली. जोपर्यंत वारकरी संप्रदायातली घाण बाहेर निघणार नाही ना, 5-5 माळा गळ्यात, कपाळ भरून गण लावलेला वाऱ्या करणारा, पण अंतकरणातली वाईट वासना जर गेली नाही तर परमार्थ करतो कशाला? वरे नामे भगवा झाला, अंतरीचा कामू नाही गेला. अरे आदर्श दिला माझ्या तुकोबराने, आदर्श दिला छत्रपती शिवाजी राजांनी. धर्मार्थ काम आणि मोक्षाची लढाई जिंकत असताना तुकोबराने त्रास सहन केला. धर्म जिंकला त्यावेळेस जात पात विचार केला नाही. याती कुळ माझे गेले हरपोणी, एका श्रीरंगा वाचूनिया. मला जात नाही, मला पंथ नाही, मला धर्म नाही. सर्व गोष्टी बाजूला सारल्या, सगळं हरवून गेलंय माझं. धर्म नावाचा
आदर्श आहे अख्ख्या देशाचा राज्यकारभार, पण डोईचा पदर खाली येऊ दिला नाही पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर. आदर्श आहे. आणि अशा आदर्श मातेच्या उदरी जन्म घेणाऱ्यानं 4 पुरुषार्थाला हात घातला. नीट ऐका. छत्रपती शिवाजी राजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये जात पाहून जहागिरी दिली गेली नाही. मनातला भ्रम काढून टाका. जातीचा म्हणून जहागीरदार बनवला नाही. हिंदवी स्वराज्यासाठी ज्याची तलवार रणांगणामध्ये अखंड तळपती झाली आणि जो रक्ताची अंघोळ करून आला त्याला शिवाजी राजांनी जहागिरी बहाल केली. महाराज बहाल केली. जात पात धर्म याचा प्रश्नच मिटून टाकला. पहिला पुरुषार्थ जिंकला. स्वराज्यासाठी धन दौलत खर्च केली, संग्रहित केली नाही. स्वतःची खळगी भरण्यासाठी त्याचा वापर केला नाही. 2 पुरुषार्थ जिंकले आणि 3रा पुरुषार्थ महत्वाचा आहे. शिवाजी राजे सिंहासनावर बसलेले आहेत. काही सैनिकांच्या लक्षात आलं शिवाजी राजांना अशी देणगी द्यायची, अशीच भेट द्यायची की त्या भेटीच्या लुप्ततेपायी आपल्याला जहागिऱ्या मिळतील. कुळीचारी मंडळी एकत्र जमली. सुभेदाराच्या घरी गेलेले आणि सुभेदाराच्या घरी जाऊन सुभेदाराची सून उचलली गेली आणि सिंहासनावर बसलेल्या छत्रपती शिवाजी राजांच्या समोर आणून बसवली. का ही सुंदर स्त्री जर शिवाजी राजांना ती भेट म्हणून दिली तर आपल्याला जहागीरदार बनवतील. महाराज एवढ्या कुचक्या विचाराचा माझा राजा नव्हता. जिला उचलून आणलंय तिला भीती नव्हती का? अरे आणून आणून आणलंय कुठं? ज्या जिजामातेनं जाधव आणि भोसले दोन्ही घराण्याचं नाव अख्ख्या हिंदुस्थानमध्ये प्रसारित केलं. लखोजी जाधवांची लेक म्हणून आणि शहाजी राजांची पत्नी म्हणून. शिवाजी राजांची आई आणि संभाजी राजांची आजी जिचं नाव हिंदुस्थान मध्ये आहे त्या शिवाजी राजांच्या समोर मला आणलंय. भीती वाटत नव्हती. तोंडावर भुरका आहे. कधी पाहिल अशी अपेक्षा निर्माण झाली. ज्यावेळेस सुभेदाराच्या सुनेनं तोंडावरचा भुरका काढला, सिंहासनावर बसलेल्या छत्रपती शिवाजी राजांच्या नजरेला नजर भिडवली गेली, त्यावेळेस माझ्या राजाच्या अंतःकरणात आनंद निर्माण झाला. का? गुलाबाच्या फुलाला लाजवील असं सौंदर्य त्या मातेला आहे. बारीक पाहिलं. भगवंताला विचार न केली, देवा एवढं सौंदर्य या मातेला तू दिलंस. जर हिचा मुलगा म्हणून हिच्या पोटी जन्म घेण्याची संधी मला दिली असती तर हिचे इतका सौंदर्यवान मी जन्माला आलो असतो. हा काही विचार आहे माझ्या राजाचे. धर्म अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थाला हात घालणारा माझा राजा विठाला. ज्या संत मंडळीने आपल्या आयुष्यामध्ये देहावर उदास राहिले, अखंड भगवंताला यावं लागलं. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही साकडे पडून दे. कोठे गुंतला द्वारकेच्या राया, वेळ का सखयाला गेला. द्रौपदीसाठी धावत आले. गजेंद्राला पाण्यामध्ये नखरानं पकडलं. हकेसर शिवडी त्यालाही सोडलं. महाराज देवालाही भक्तासाठी धावत यावं लागलं की ज्या भक्तांनी आपलं आयुष्य भगवंताच्या पायावर समर्पण केलं, जो भगवंत वैकुंठ सोडून या भूतलावर आजही समचरण दृष्टी विटेवरी साजेरी माझे हरे वृत्ती राहू. आणि त्याच भगवंताला तुम्ही आम्ही नतमस्तक व्हावं म्हणून वेळोवेळी तुकोबारायाने समाजाला पुकार दिला. ठोबार कुमार Bye.
सेवा आपण सुपूर्त करणार आहोत. भक्त आईशी जाणा जे देही उदास गेले आशा पास निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंदाशी मागे पुढे काहीच साकडे पडून दे काही संकट येऊ देत नाही. मनोभावे भगवंताची भक्ती केली ना मायबाप देह जावा अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव ही भावना अंतकरणात असावी. आपण हिंदू धर्माचे पाईक आहोत. छत्रपतीच्या विचाराची मंडळी आपण आहोत. धर्माचं पालन करणारी आपण मंडळी आहोत. आपल्याला धर्म पैल तीराला नेण्यासाठी आपल्या बाप दादाने वडील जे जे करीत तया नाम धर्म ठेवीती ही परंपरा आपल्याला पूर्ण करायची. मायबाप तुम्ही आम्ही सर्व मंडळी भाग्यवान आहोत आणि भाग्यानेच आपल्याला भजन कीर्तनाचा लाभ आहे. सर्वांची माफी मागून बोलतो मी. मायबाप जीवनामध्ये काही संधी माणसाला प्राप्त होते. माझ्या जीवनामध्ये MA ग्रॅज्युएट पर्यंत महाराज मी शिक्षण घेतलं. कधी मनात आलं नाही आपण सर्व्हिसदार व्हावं मोठं व्हावं. भजनी मंडळाच्या संगती काही काळ राजकर्त्यांचे माईक जोडले. फर्स्ट इयर सेकंड इयर पर्यंत मी आमच्या तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं तालुका अध्यक्षपद भोगलं. ZP पंचायत समितीचा सदस्य होण्यासाठी धावपळ केली. पण आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंट बदलला गेला. चांगली माणसं जीवनात मिळावं. नासक्या कुचक्या आणि गद्दार विचाराच्या माणसाची संगत जीवनात नकोय. मायबापू कलियुग आहे. फार भयान परिस्थिती आहे. 35 वर्षाची मुलं बिगर लागण्याचे लक्षात ठेवा ती आपलीच आहे. भयान परिस्थिती आहे. का ही परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात निर्माण व्हावी. व्यसनाधीन झालेली मंडळी एकमेकाला खेटली. नादवाद घर बरबाद व्हायला लागली. आईच्या डोळ्यातलं पाणी आणि बापाचा अपमान अखंड चौकात होऊ लागला. हे दुर्दैव आहे. वाचून वाऱ्या करायच्या नाही. भविष्यामध्ये भावी पिढी घडवण्याचं काम आपल्या हातात आहे. फार 5-10 वर्षापूर्वी महाराज मी जवळजवळ 10वीला होतो तेव्हापासून कीर्तन प्रवचन पण असलंच येडवाकडं बरं का. संस्थेत कुठं शिकलो नाही. सगळ्याचा आधार घेऊन धाडस साहेब फार मोठं होतं. धाडस फार मोठं होतं आणि ते धाडस संगती घेऊन इथपर्यंत आलो आणि तेच धाडस शेवटपर्यंत राहावं हीच भगवंताला मी प्रार्थना करतो. महाराज मी सोयरीक विषयावर बोलतोय. 10 वर्षापूर्वी जर मी गव्हाणवाडीला आलो ना तर इथं कुणीतरी मिळायचं महाराज आमच्या मुलीला जागा बघा. एकही बोलत नाही पण बरेच निरोप असे येतात महाराज मुलाला जागा बघा मुलगी आहे का बघा. एका समाजात नाही माझ्या गावात 19 जाती येतात महाराज बरं का. 19 जातीचं गाव त्या गावात मी. प्रत्येक ठिकाणी परिस्थिती. लांबचं उदाहरण सांगत नाही. मला 2 मुलं आहेत. दोघं BSc झाले. मी BA केले माझ्या काळात. BSc ला धाडसच होत नव्हतं. BSc झालेली 2 मुलं. मागच्या वर्षी ज्याचं वय 21 वर्षे ना तो नगर जिल्हा कोर्टामध्ये राहत्याच्या कोर्टात टेनो म्हणून लागला बारका. आणि मोठ्याचं 1च वर्षाचं वय मोठं. प्रत्येक 10वीला टक्केवारी जास्त 12वीला फायनल पर्यंत मोरा असणार त्याला लागली नाही. म्हणून मोठ्याचं लग्न लवकर करा म्हणून महाराज सुद्धा कुठेतरी गेले की तुमच्यासारखे नाही बारकेला देतो मोठ्याला नाही. आता गाडीमध्ये तुमचे संतोषजी गव्हाणे यांचे साडू माझे संगती आलेत. आमचे सयाजी पवार आमच्या ग्रामपंचायतचे माजी सरपंच. आणि बोलता बोलता म्हणलं बाप्पू त्यांनी निरोप दिला. म्हणजे तुमचा आज कार्यक्रम पुढे म्हणलं गावात वाढेल. ते म्हणले आमचे साडू आहेत तिथे. तुमच्या गावात 9 वर्षापूर्वी फक्त जाधव आबा बरोबर ना जाधवच आडनाव त्यांचा आबांचा त्यांचा माझा परिचय झाला. तिथून पुढं ही मंडळी बंडू भाऊ पुण्याला असतात. ते तर मी पाहिलेच नाही कसले आहेत. पण त्यांनी कुठून नंबर घेतला आणि त्यांनी म्हणले आमच्या राजा भाऊंनी तुमचं कीर्तन घेतलंय गावाने बरोबर ना. भाग्य लागतं एकमेकाला विचाराला जोडायला महाराज. आणि भविष्यामध्ये सावधगिरीचा इशारा म्हणून जीवनामध्ये आपल्याला भविष्यात भावी पिढी घडवायची. धन किती कमवू संतती जर त्या ठिकाणी वाया गेली तर संपत्ती विकायला वेळच लागणार नाही. म्हणून